नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे। चला मी तुम्हाला दाखवते टिफिनला मी काय काय केलं आणि आज मी एक छान रेसिपी सुद्धा करणार आहे। तर ती बघण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आज घरातली भरपूर सारी साफसफाईची कामं पण करायची। सो चला सगळ्यात आधी टिफिनला काय केलं ते मी तुम्हाला दाखवते। तर आज टिफिनमध्ये आहे मस्तपैकी गरमागरम चपाती, त्याच्यासोबत आहे मस्तपैकी पनीरची भाजी आणि पनीरची भाजी खरंच खूप छान होती। त्यानंतर रात्रीचे मोदक आणि त्यानंतर घरी तयार केलेली शेव असा आहे आजचा टिफिन। A few moments later. आज फ्रीज वरती जेवढा काय पसारा होता तो सगळा आधी आवरून घेतला मी। फक्त पसारा आवरलाय, बाकी म्हणजे असं जेवढं काय होतं ह्याच्यावरती अननेसेसरी ते सगळं टाकून दिलंय। आणि आता हे नवीन डेटॉलचं मी लिक्विड आणलंय, तर ते आता वापरते आणि तुम्हाला सांगते पण की ह्याचा मी रिव्ह्यू रिअलवाला देईन। सारं पिशव्या वगैरे अडकवून ठेवलेल्या त्या पण काढून टाकल्या। त्यानंतर इथे टेबलवर तर खूप पसारा होता, तो पण सगळा बऱ्यापैकी मी कव्हर केला। जे गरजेचं आहे तेच ठेवलं, पण आता मी तुम्हाला दाखवते की किती भांडी घासायची बाकी आहेत। तर इथे मला हा सगळा पसारा जो आहे तो आवरायचा आहे। म्हणजे हे सगळं जे अननेसेसरी आहे ना डब्यातलं ते काढून टाकलेलं आहे त्याच्यामुळे। सो चला हे पटकन आवरून घेते। हॅलो, तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की डिशवॉश लिक्विड मी आता चेंज केलं आहे। मी विम पहिले वापरत होती, आता मी डेटॉलचं घेतलं। हे घेण्याच्या मागचं रिझन आहे की ह्याच्यावर मला चांगला डिस्काउंट भेटला। हे जवळजवळ मला 2 महिने जाईल। आणि हे जे डिशवॉश लिक्विड डिस्पेन्सर आहे त्याच्यामध्ये मी ते आता भरणार आहे। आणि हे डिस्पेन्सर 600 mlचं आहे। सो अर्धा आपण त्याच्यामध्ये भरूया। आणि हे डिस्पेन्सर चांगलं आहे की ते गोलवालं चांगलं आहे याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे। सो मी ते जे लिक्विड आहे ते डिस्पेन्सरमध्ये भरून घेते आहे, जेणेकरून मला ते बऱ्यापैकी भरून ठेवते, म्हणजे सारखं सारखं नको भरायला। आणि त्याच्यामध्ये ना पाणी मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला हे संपणार पण नाही जास्त, कारण हे खूप जाड असतं। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं ना तर ते जास्त वेळासाठी टिकू शकतं। तर इथे मी तुम्हाला दाखवते आता पुढे जेवढं मी लिक्विड घेतलं आहे तेवढंच मी किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं मी पाणी त्याच्यामध्ये टाकणार। जवळजवळ त्या डिस्पेन्सरमध्ये मी अर्धा लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे। आणि आता ते आपण पॅक करूया। आणि मला हे जे डिस्पेन्सर आहे ते घेण्यामागचं कारण पण मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे की ते गोल ऐवजी हे मी का घेतलं तर ते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल। सो इथे आता मस्तपैकी सेट करून ठेवते। आता बघूया हे मला किती दिवस पुरते। ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कळेलच आपल्या डेली ब्लॉगमध्ये। सो अशा पद्धतीने मी ते व्यवस्थित सेट करते। आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने प्रेस करून ते लिक्विड यूज करू शकता। आणि मी भांडी घासताना मला जो आलेला अनुभव आहे याचा तो चांगला आहे की एका प्रेसमध्ये ना बऱ्यापैकी भांडी व्यवस्थित घासून होतात। सो मला तरी हे चांगलं वाटलं लिक्विड। आता मी सगळी जी काही भांडी आहेत ना ती घासून घेते आधी। A few moments later. सगळी भांडी आवरता आवरता संध्याकाळ झाली। खूप भांडी होती, मी तुम्हाला दाखवते। मला पण नव्हतं वाटलं की एवढी भांडी निघतील। आणि तुम्हाला खूप भूक लागले काय माहिती, आजकाल मी दुपारचं जेवणच स्किप करते। म्हणजे लक्षातच नाही येत किंवा असं इच्छा नाही होत। तर मी तुम्हाला दाखवते भांडी किती होती। माझी आता एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे। टाइम तो ओटा धुवायलाच लागतो। तर भांडी बघा म्हणजे ॲडजस्ट केलीत करून करून मी त्याच्यात ठेवलीत, बाकी तर इथं लावते। खूप भांडी होती। आता काहीतरी खाते मी, संध्याकाळ झाली अक्षरशः।
पुन्हा जेवणाची तयारी करायला लागेल कारण रात्री लवकर जेवतो. सो चला काहीतरी खाऊन घेते, इन्स्टंट काहीतरी पटकन होईल असं. हॅलो, तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आज आपण एक छान रेसिपी करणार आहोत आणि ती तुम्हाला डेफिनेटली आवडेल. सो ती रेसिपी आपण सुरू करूया. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल थोडंफार. सो चला त्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सगळं सामान मी आधी काढते आणि मग तुम्हाला दाखवते. सगळ्यात इझी रेसिपी आहे पण छान लागते. मला तरी खूप जास्त आवडते. पर्सनली माझी खूप जास्त फेवरेट आहे. सो चला सुरुवात करूया आपण. जी रेसिपी करतोय त्याला लागणार आहेत मशरूम. सो सगळ्यात आधी मी हे मशरूम जे आहेत ते छानपैकी स्वच्छ क्लीन करून घेते. तर इथे मी बऱ्यापैकी छान स्वच्छ केलेले आहेत मशरूम. इथे तुम्ही बघू शकता. छान. आता आपण तो मसाला तयार करायचा आहे तो बघूया. मस्त आहे तो, इन्स्टंट होतो छान. हे जे आहे तसं काढून टाकायचं. ज्याला ज्याला माती आहे तेवढंच, बाकी आता कशाला माती नाहीये. सो ते फक्त हे एवढंच होतं. सो चला आता ह्याच्यासाठी लागणारा जो मसाला तो तयार करू. तर मी इथे हा जो मसाला बनवलाय, मसाला नाही म्हणता येणार, मी जे क्रिस्पी आणि चिली करण्यासाठी हा मसाला बनवलाय, घरी बनवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी कॉर्नफ्लोअर, थोडासा मैदा, थोडंसं तांदळाचं पीठ, ब्लॅक पेपर पावडर, त्यानंतर ड्राय जिंजर पावडर, ड्राय गार्लिक पावडर, त्यानंतर थोडासा खायचा कलर आणि रेड चिली पावडर टाकलेली आहे मी. एवढं आहे ह्याच्यामध्ये. आणि मी तो करून ठेवते, दाखवते मी तुम्हाला. असं डब्यामध्ये करून ठेवते. आता तो संपलाय म्हणजे तर मी पुन्हा जेव्हा करेन आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची रेसिपी तुम्हाला देईन. सो चला आता मला असं वाटतंय तरी पण मला थोडंसं स्पायसी जास्त आवडतं म्हणून ह्या मसाल्यामध्ये मी रेड चिली पावडर टाकणार आहे. कारण मला थोडंसं तिखट पाहिजे, थोडंसं जास्त मला तिखट आवडतं म्हणून मी ह्याच्यात रेड चिली पावडर टाकते. आणि ही जी रेड चिली पावडर आहे त्याचाच कलर इतका रेड आहे त्याच्यामुळे मला खायचा कलर जास्त टाकायची गरज नाही लागली. तर इथे मी टाकते थोडंसं रेड चिली पावडर. आधी पण हीच टाकलेली आहे. आणि आता हे मिक्स करते पाण्यामध्ये व्यवस्थित. तुम्हाला दाखवते त्याचा कलर किती चेंज होतो लगेच. छान असा तुम्हाला त्याचा फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला थोडासा टाकू शकता. तुम्ही ट्राय करा. हे मी पाहिजे तेव्हाच टाकते कारण ह्याचा ना सगळं म्हणजे फ्रेश फ्लेवर चांगला लागतो. सो चला आता आपण ना हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. हा मसाला जो आहे क्रिस्पीचा तो मी ह्याच्यात टाकून घेते सगळा. हा जो मसाला आहे ना त्याच्यात थोडं थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. थोडं थोडं सुरुवातीला, कारण एकदम पातळ केलं ना तर ती कोटिंग आहे ती त्याला लागतच नाही मशरूमला. तुम्ही या मसाल्यात कुठली पण क्रिस्पी चिली करू शकता. म्हणून मी जे बाकीचे मसाले आहेत ना ते व्हेज किंवा नॉनव्हेजच्या हिशोबाने टाकते. इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडंसं पाणी टाकते, एकदाच नाही टाकायचं. अजून थोडंसं मला हे पातळ करायचं. एवढी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे जिलेबी जशी करतो ना तशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि हा मसाला खरंच बरा पडतो. फक्त त्याच्यासाठी नाही, कधी बटाट्याचे काप पटकन फ्राय करायचे झाले, सुरणाचे काप, किंवा आता आम्ही फिश तर नाही करत इथे, त्यांना आवडत नाही म्हणून. म्हणजे मी खाते पण मी इथे नाही करत. त्याच्यासाठी पण हा भारी आहे. चिकनच्या खूप साऱ्या रेसिपी होतात त्याच्यामुळे. तर इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे रेस्ट करत ठेवायचं 10 मिनिटासाठी. मी आता इथे पटकन छानपैकी मशरूम कट करून घेते. मशरूम शक्यतो असा मोठा मोठाच ठेवायचा. तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडतं तसं पण ठेवू शकता. 2 पार्ट किंवा 4 पार्ट करू शकता. मी ते 4 पार्ट करते कारण हे मशरूम थोडं मोठं आहे. तर मी ते 4 पार्ट केलेले आहेत त्याचे अशा पद्धतीने.
छोटा मशरूम असेल तर 2 ठेवले तरी चालते. हे इथे बघू शकता, असे मी 4 पार्ट करते. मला वाटते मी इतका मशरूमचं नाही करणार. म्हणजे ते दिसली पण पाहिजे की आपण कसली क्रिस्पी खातोय नक्की. तर इथे अशा पद्धतीने छानपैकी मला वाटतं इतकं इनफ आहे सध्या. जेव्हा फ्रेश करायचंय हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा करू शकता नंतर. सो आधी मी एवढे पीसेस कट करून घेतलेत. लास्ट जेवढे मशरूम होते ना त्यातले मी एवढे घेतलेत आणि एवढे मशरूम ठेवून देते कारण जास्त होईल. आता काय करायचं, हे सगळे मशरूम या पिठामध्ये टाकायचे आधी आणि एकदम हलक्या हाताने किंवा चमच्याने मिक्स करायचे, ते तुटतील नाही तर. आणि मग त्याचे दांडे तुटले तर ते दिसणार पण नाही की मशरूमची क्रिस्पी खातोय आपण म्हणून. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचा. मोस्टली जर असं काय करायचं असेल, मी घरीच करते. असा मसाला करायला लागतो, फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची, तुम्हाला इन्स्टंट करायचंय तुम्ही इन्स्टंट करा, तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण करायच्या आधी तुम्हाला ॲटलिस्ट 10 मिनिटासाठी तरी हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचंय. फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीझरमध्ये ठेवा. म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलं तर मॅक्झिमम 10 मिनिटं ठेवा. फ्रीजमध्ये तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता, दिवसभर पण ठेवू शकता. सो चला आपण हे ना आधी फ्रीजमध्ये ठेवून देऊया 10 मिनिटासाठी. ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि इथे मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. A few moments later. आता मी 10 मिनिटं जे सेट करत ठेवलं ना, त्याचं रिझन हे होतं, हा जो कोटिंगचा मसाला आहे ना तो त्याला व्यवस्थित लागतो त्याच्यासाठी. तर चला, तेल व्यवस्थित मस्त गरम झाले आणि मी इथे मस्तपैकी क्रिस्पी करायला घेते. मशरूमचं एकच होतं की हलक्या हाताने करायला लागतं. चिकन काय तुटत नाही ना, पण मशरूम असं लगेच तुटून जातं. सो त्याच्यासाठी हलक्या हाताने करावं लागतं ते. तर इथे मी कमी तेल घेतलं कारण मग ते तेल आहे ना त्याचा कलर चेंज होतो ना, त्याच्यामुळे. 1-2 मिनिटं एका बाजूने छान शिजून द्यायचं आणि त्यानंतर दुसरी बाजू शिजवायची. लगेच नाही परतायचं, नाही तर ते चिकटतं खाली. मशरूम मध्ये पाणी असतं खूप, आणि आपण पाण्यामध्ये ते क्लीन पण करतो, त्याच्यामुळे जास्त असं उडतं ते. मोबाईल भयंकर तापलाय, त्याच्यामुळे फ्लॅश चालू नाही होते. तिथे छान तयार झाले. व्यवस्थित तेल काढून घ्यायचं सगळं. अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे तळून घेते आणि पुढची जी काय प्रोसेस आहे ती तुम्हाला पुढे सांगते. हॅलो, तर इथे आपले सगळे जे मशरूम जे आहेत ते फ्राय करून झालेत क्रिस्पी करण्यासाठी. आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचे आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त त्याचा शेप पण मेंटेन राहिलाय, त्याच्यासाठीच हलक्या हाताने करायचं. आता हे मी 2 ते 3 मिनिटासाठी थोडासा रेस्ट करत ठेवते. तर पुढची जी प्रोसेस आहे त्यासाठी जे काय लागणार आहे ना ते मी रेडी करून ठेवलंय, तर ते मी तुम्हाला दाखवते आता. हॅलो, तर ही जी रेसिपी आहे ती मला जशी योग्य वाटते ना तशी मी करते. ॲक्च्युअलमध्ये जी क्रिस्पी असते त्याच्यामध्ये मे बी ह्यातल्या काही गोष्टी जात नसतील.
सो मी आता पुढची जी प्रोसेस करणार आहे, म्हणजे पुढची जी काय स्टेप आहे आपल्या रेसिपीची, त्याच्यासाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, चॉप केलेला लसूण आहे, मिरची थोडीशी अशी वेगळ्या शेपमध्ये कापली आणि कढीपत्ता घेतलाय. अजून एक गोष्ट लागणार आहे, ती पण मी आता ह्याच्यामध्ये घेते, ती म्हणजे पांढरे तीळ. ह्याच्यामुळे रेसिपी मस्त दिसते, खूप छान. इथे झालेले आहे त्याला 2-3 मिनिटं. आता पुढची प्रोसेस आहे ती मी करते. ज्या कढईमध्ये मी मशरूम फ्राय केलेत ना, त्याच कढईमधलं सगळं तेल काढलं आणि अगदी अर्धा चमचा इतकं तेल ठेवलं असेल, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यातच मी फ्राय करते, कारण आता मला एक्स्ट्रा भांडी खराब करायची अजिबात ताकद नाही आहे. दुपारी बघितलं तुम्ही किती भांडी घासलीत मी. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तेल मला वाटते गरम झालं असावं, झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता पण छान असा क्रिस्पी झाला पाहिजे व्यवस्थित. आता क्रिस्पी करतोय म्हणजे क्रिस्पी पाहिजे, जोक सपाट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. अजून नीट फ्राय झालेला नाही, थोडासा मला अजून तो फ्राय पाहिजे. तर त्याचा जो कलर आहे ना, तो थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा तो. तर इथे बऱ्यापैकी झालाय. आता मी त्याच्यामध्ये टाकते ग्रीन चिली. ही अशा पद्धतीने कापले. एकच मिरची घेतली कारण ऑलरेडी आपण मसाला टाकलेला आहे क्रिस्पीमध्ये. ती पण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे त्यातला तिखटपणा जाईल. मिरचीला थोडासा जास्त वेळ लागतोय खरपूस भाजायला. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चॉप केलेला लसूण. तो पण मस्त फ्राय करायचा थोडासा, त्याचा स्मेल येईपर्यंत. कच्चा राहिला तर तो खावासा नाही वाटणार, म्हणून थोडासा 1 मिनिटासाठी फ्राय करायचा. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आताच टाकून द्यायची. ही जी प्रोसेस आहे ना, म्हणजे ही जी स्टेप तुम्हाला असं म्हणजे काही जणांना अननेसेसरी वाटू शकते, पण ह्या स्टेपमुळे रेसिपी भन्नाट होते. म्हणजे जी मशरूम क्रिस्पी आहे ना, ती इतकी भारी लागते. म्हणजे मला पण वाटलेलं की ह्याची काहीच गरज नाही, ऑलरेडी आपण मस्त सगळ्या मसाल्यामध्ये कॉर्नफ्लॉअरमध्ये फ्राय केलं, पण नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ थोडेसे टाकणार आहोत आणि थोडेसे नावापुरतं वरून टाकायला ठेवायचे, आणि तीळ तर लगेच भाजून होतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळे मशरूम जे आहेत ते टाकून घेतलेत आणि फक्त 1 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करायचं. ती मोठं पॅन असतं ना चायनीजचं, त्याच्यामध्ये मस्त होतं अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता, भारी दिसते, दिसायलाच इतकी मस्त दिसते. आणि फक्त दिसायलाच नाही तर खायला पण खूप भारी लागते ही. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या जे पीसेस ज्या आहेत मशरूमचे, त्या सगळ्याला असं सगळं व्यवस्थित कोटिंग लागलं पाहिजे. झालं, बंद करायचा गॅस. आणि आता मी मस्तपैकी सर्व करते. आता मस्तपैकी आपण जी मशरूम क्रिस्पी आहे ती सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता कसली भारी दिसते. आणि खरंच तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा. म्हणजे व्हेजवाल्यांसाठी तर भारी ऑप्शन आहे. आता आम्ही जेव्हा उदयपूरला राहत होतो ना, तेव्हा म्हणजे आम्हाला नॉनव्हेज खाता येत नव्हतं, काहीच, अंड सुद्धा नाही. सो तेव्हा मी अशाच काय काय रेसिपी करायचे. आणि बाहेर आपण क्रिस्पी खायला गेलो तर मला वाटतं मिनिमम 300 रुपये वगैरे लागतात, 250-300 तर लागतातच. ते इथे छानपैकी क्रिस्पी रेडी आहे. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. क्रिस्पीमध्ये नाही टाकत, म्हणजे चायनीज क्रिस्पीमध्ये. आणि थोडेसे तीळ, फक्त हे गार्निशिंगसाठी आहे. ह्याचा काय असं म्हणजे खायला पण चांगलंच आहे. तर इथे अशा प्रकारे ही आपली मशरूम क्रिस्पी रेडी झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता
दिसायलाच किती भारी दिसतेय, ती खायला पण किती भारी लागेल आणि ट्रस्ट मी, ही खरंच भारी लागते. मी तर मस्त मशरूम क्रिस्पी खाते आणि व्हेजवाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की म्हणजे आपण फक्त व्हेज खातोय. म्हणजे नॉनव्हेज म्हणजे आता व्हेजवाल्यांना नॉनव्हेजचा काय टेस्ट माहिती नसेल पण सेम ह्याच्यासारखी लागते. पण खूप भारी होते ही रेसिपी आणि मी आता खाणार आहे, कारण मी ऑलरेडी खूप वेळा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा. भन्नाट. बाय. सो चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.